गाडी का थांबवली? बोलूया आपण जरा. त्रास होतो ना? मी घरच्यांशी कधीच असं बोलले नाहीये. अशा आवाजात, अशा भाषेत कधीच नाही. मला एक सांगा, एवढं चिडण्याची गरज होती? या गोष्टी शांतपणे बसून सोडवता आल्या नसत्या? आल्या असत्या, पण मला खरंच खूप राग आला नितीशचा. त्याला 4 शब्द ऐकवले नसते ना तर मला नसतं राहवलं. हो, पण आता बोलल्यानंतर राहत नाही त्याचं काय म्हणू? खरंच खूप वाईट वाटतं राज. मला माहिती होतं हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला खूप वाईट वाटणार आहे. मला मी जे काही बोलले त्याचं वाईट नाही वाटत आहे, पण नितीश असं वागला, माझा सख्खा भाऊ असं वागला याचं वाईट वाटतंय. म्हणून आता त्याला जे योग्य वाटलं ते त्याने केलं. त्याला आपण काय करणार आहे? म्हणूनच मला जे योग्य वाटलं ते मी केलं. जाऊ द्या, नका विचार करू आता तसा. नाही राजवीर, नितीश हे जे काही वागलाय ना, मी कधीच नाही विसरू शकत. आणि मी जे काही केलं ते बरोबरच केलं. त्याला शिक्षा मिळायलाच हवी. मला तुमच्याकडून हेच एक्सपेक्टेड होतं म्हणा. आज खऱ्या अर्थाने तुम्ही राजवीर मोहिते पाटीलची बायको शोभलात. निघायचं? नितीश, तू जर का माफी मागितली असतीस तर काय बिघडलं असतं बाळा? आई, मी चुकलोच नाही तर मी का माफी मागायची? तुम्ही जरा प्लीज बोलून घेता का याच्याशी? हा काहीच ऐकायला तयार नाहीये. मी काय म्हणते, तिने भले डोक्यात राग घालून घेतला, पण तू समजून घ्यायला हवं होतंस ना रे. आई, मी का समजून घ्यायचं? ही काही बोलण्याची पद्धत झाली का? नितीश, रागाच्या भरात बोलली ती. तू थोडं नमतं घ्यायला हवं होतंस. नाही बाबा, कोणी काही म्हणालं तरी चालेल, पण मी नमतं घेणार नाही. आणि राजवीर जिजूंची तर मी अजिबात माफी मागणार नाही. ते हे सगळं मुद्दामून करतायत. नितीश, त्यांना वाटू शकतं ना त्यांचा अपमान झालाय म्हणून. बाबा, तुम्ही असं कसं बोलू शकता? म्हणजे तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे, माझ्यावर नाही. अरे, विश्वासाचा प्रश्नच नाहीये इथे. इथे फक्त गैरसमज दूर करायचा होता. नितीश, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? तुझ्यामुळे तुझी ताई असं म्हणाली आहे की या घरात आता पाऊल ठेवणार नाही. तुला काय हरकत आहे माफी मागायला? निदान मनूसाठी तरी. आई, हे बघ, तो तिचा निर्णय. मी तिला माझ्याकडून समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण तिने ऐकलंच नाही. त्याला मी तरी काय करू? हा असं का बोलतोय? नितीश, शांत हो. राजवीरचा दुसरीकडे जर अपमान झाला असता तर आपल्यालाही चाललं नसतं. पण घरच्यांकडनं काही गोष्टींमुळे त्यांना वाईट वाटलं असेल तर आपण त्यांना सांभाळून घ्यायला हवं. बाबा, तुम्ही दोघं असं म्हणतात की जसं काही मीच गुन्हेगार आहे. ते आपल्याला फॅमिली मानतात ना, मग त्यांनी नको समजून घ्यायला? नितीश, तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझी ताई असं म्हणाली आहे की ती या घरात पाऊल टाकणार नाही, बरोबर आहे ना? मग तुला आवडेल तुझ्या ताईनं या घरात न आलेलं कायमचं? तुला आवडेल? आई, आता आपण ताईबद्दल काहीच बोलायला नको. खूप राग आलाय मला तिचा. तिला वाटतं की मी बदललोय, पण मी नाही बदललोय. ती बदललीये लग्न झाल्यापासून. काय म्हणे की म्हणे या नितीशला ओळखत नाही. अगं जा, मी पण ओळखत नाही अशा ताईला. माझी ताई मला समजून घ्यायची, माझ्यावर विश्वास ठेवायची, पण ही तर मला समजूनही घेत नाही आणि विश्वास तर दूरची गोष्ट आहे.
आपल्या चौघांचा एक फॅमिली फोटो असावा एवढी फक्त इच्छा होती माझी. यात जर तुम्हाला जर मीच चुकीचा वाटत असेल ना तर वाटू द्या, पण माझ्या जागी मी बरोबर होतो. नितीश, नितीश, नको राजवीर. घ्या. ओके. ओके आहात ना तुम्ही? आज खूप चिडचिड केली मनवा. मी आधी तुम्हाला असं कधीच बघितलं नव्हतं. याआधी कधी तुमचा अपमान सुद्धा झाला नव्हता. तुम्ही रागवणार नसाल तर एक विचारू. हम्म. आज एवढं चिडण्याची खरंच गरज होती मनवा? गरज होती का नाही ते मला नाही माहित, पण तुम्ही सांगा, तुमच्या जागी समजा मी असते आणि माझा कोणीतरी असा अपमान केला असता तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही सहन केलं असतं? नाही, सगळं नसतं केलं, बरोबर आहे तुमचं, पण घरचे आहेत तुमच्या ते मनवा. यातच तर वाईट वाटतंय मला राजवीर. माझ्या घरच्यांकडनं तुमचा अपमान झालाय. माझ्या सख्ख्या भावाने केलंय. राजवीर, तुम्ही त्याला मोठं होण्यासाठी मोटिवेट केलं होतं आणि तो आहे असं वागला. मनवा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, तो खरंच टॅलेंटेड आहे म्हणून मदत केली होती मी त्याला. अहो पण काय उपयोग आहे टॅलेंटचा? ज्या माणसाला स्वतःच्या माणसांची किंमत नाहीये तो बाकीच्यांना काय नीट वागवणार आहे? जाऊ द्या मनवा. नाही राजवीर, तुम्ही मला सगळं सांगितलं, मी तुम्हाला तिकडे घेऊन गेले, आई बाबांनी त्याला नीट समजवलं, पण तो ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. मे बी त्याला तुम्ही ओरडला त्याच्यावर, ते आवडलं नसेल मनवा. पण इथे प्रश्न त्याला आवडण्याचा किंवा न आवडण्याचा नाहीच आहे. इथे प्रश्न माझ्या नवऱ्याचा आहे. आणि जो माणूस तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही त्याच्यासाठी माझ्या मनात जागा नाही. मग तो कोणी का असेल, मला अशा माणसाशी संबंधच ठेवायचे नाही. मनवा, सख्खा भाऊ येतो तुमचा. एक्झॅक्टली. आणि तोच असं वागलाय. माझा तर विश्वासच बसत नाहीये. एनिवे, मी आलेच. कोणाशी कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाही अजून. मी ज्या नितीशला ओळखायचे ना तो असा कधीच नव्हता. मी नाही ओळखत या नितीशला. नितीश, राजवीरची माफी माग. तू चुकलायस ते मान्य कर आणि माफी माग. मग जोपर्यंत तू राजवीरची माफी मागत नाहीस तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही. नितीश, का एवढी चिडचिड करतोस? शांतपणे बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात ना. पण बाबा, यात माझं काय चुकलं? तुझा हेतू तसा नव्हता, मान्य आहे मला, पण आपल्या बोलण्याने आपल्या वागण्याने कोणाचाही गैरसमज होऊ शकतो ना. होऊ शकतो, मान्य आहे मला. पण बाबा, पण याचा एवढा मोठा इश्यू करण्याची काय गरज होती? ताई कसं बोलली ऐकलं ना तुम्ही? ऐकलं. ती रागावली होती म्हणून ती तसं बोलली. राग काय फक्त तिलाच येतो, बाकी कोणाला येत नाही? शांतपणे बोलूया आपण. नाही बाबा, हे अति होते. ताईची मला कमाल वाटते. डायरेक्ट मला जाब विचारायला आली, ते सुद्धा असं.
आणि नाही ऐकलं तर म्हणे मी या घरात पाय ठेवणार नाही. मी तुला सांगितलं ना, ती रागाच्या भरात बोलली. पण एवढं रागवण्यासारखं काय होतं? मी त्यांच्याशी उद्धटपणे थोडी बोललो. मी तर त्यांना चांगल्या शब्दात रिक्वेस्ट केली होती. आता त्याचा त्यांनी चुकीचा अर्थ घेतला, यात माझं काय चुकलं? आपल्या बोलण्याचा अर्थ कोणी चुकीचा घेत असेल तर त्याचा गैरसमज दूर करणं हे आपलं कर्तव्य नाही का? केला असता गैरसमज दूर, पण आज घरात जे काही झालंय ते बघता मला नाही वाटत मी काही करू शकतो. मग वाद असाच वाढू द्यायचा? मी वाद वाढवतच नाहीये बाबा. ते आपल्या घरी आले होते, मी नव्हतो तिकडे गेलो. माझ्यासाठी कोण बरोबर कोण चूक हा प्रश्न नाहीये. मला एवढंच वाटतं की आपण माफी मागितल्याने आपण लहान होत नाही. पण का बाबा? दरवेळेला राजवीर जिजूंसमोर मीच का नमतं घ्यायचं? ऑफिसमध्ये फायनान्स देतो सांगून माझी फसवणूक केली तेव्हा मीच माघार घेतली. वेबसाईटच्या बाबतीत सुद्धा असंच झालं, तेव्हा सुद्धा मी शांत बसलो. पण तुम्हीच सांगा मला, मी त्यांची माफी मागायला हवी का त्यांनी माझी? मला कळतंय, हे सगळं मला माहिती आहे. पण जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काहीच अर्थ नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, राजवीर हा तुझ्या ताईचा नवरा आहे आणि आमचा जावई आहे. त्यांचा जर गैरसमज झाला असेल तर मला असं वाटतं तू शांतपणे बसून बोलून तो दूर करावास. नाही बाबा, बसून बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. मला माहितीये त्यांना वाटतं की मी त्यांची जाऊन माफी मागावी, पण ते मी अजिबात करणार नाही, काहीही झालं तरी. आणि ताई जर असंच वागणार असेल ना तर मी तिच्याहून डबल हट्टी. नितीश, मनूला असं वाटलं की तिच्या नवऱ्याचा अपमान झाला, ते तिला सहन झालं नाही म्हणून ती इथे आली. अरे तूच विचार कर ना, कुठल्याही स्त्रीला आपल्या नवऱ्याचा अपमान झालेला सहन होईल का? ती शांत बसेल का? मला एवढंच वाटतं की तू त्या राजवीरचा विचार कर किंवा नको करूस, पण आपल्या मनूचा, तुझ्या ताईचा विचार कर बस. माई, चहा घेणार तुम्ही? हा दे थोडासा. तुम्ही असं करा, तुम्ही बसा, मी घेऊन येते. नाही, मी थांबते इथेच. आज नितीशचा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना? हो माई, आज पहिला दिवस. मग त्याला शुभेच्छा द्यायला फोन केलास की नाही? केला नसशील ना तर आत्ता लगेच कर. कामं काय होत राहतील ग. नाही, आधी सगळी कामं उरकते, मग करते कॉल. ठीक आहे. एक विचारायचं होतं मनवा. काय? अगं, काल तुम्ही कार्यक्रमाहून घरी आल्यानंतर पुन्हा बाहेर गेला होतात का? म्हणजे तू आणि राजवीर कुठे बाहेर गेला होतात? हो. मी फोन करून विचारणार होते, पण तेवढ्यात तुम्ही परत आलात. म्हटलं सकाळीच बोलावं. माई, चहा झालाय, देऊ लगेच? हो दे ना. अरे वा, एकदम वेळेवर आले मी. मनवा, मला पण चालेल थोडासा चहा. हो, देते. काय मग मनवा, कसा झाला कालचा कार्यक्रम? ऑफिस कसं आहे नितीशचं? तुझं तर बाई थाट असेल कालच्या कार्यक्रमात. भावाने एवढं मोठं ऑफिस घेतले म्हटल्यावर. थाट कसलं ग? ते काय लग्न होतं का? ऑफिसचं उद्घाटन होतं. तसं नाही माई, आता कौतुक तर करायलाच पाहिजे ना. मी आमचे हे म्हणत होते, एकदम पॉश एरियामध्ये ऑफिस घेतले म्हणे नितीशने. काय जमतं एवढं पैशाचं सगळं काय माहिती, म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये एवढं सगळं, म्हणजे मेहनत केली ना की त्याचं फळ मिळतं. नितीश मेहनती आहे, कष्टाळू आहे. त्यांनी सगळं एकट्याच्या हिमतीवर उभं केलंय. तू सांग यशला. मग आता यशचा काय संबंध आहे याच्यामध्ये? तुमच्याशी काही बोलायचं म्हणजे ना खरंच. मनवा, चहा दे, मी जाते बाई इथनं. अवघड आहे सगळं. चहा घ्या.
चहा आणलाय तुमच्यासाठी. काय हो? हं? मनूचा काही फोन वगैरे आला होता? नाही ग आरती, अगं नको टेन्शन घेऊस, सगळं नीट होईल. तुझा डबा ठेवलाय बघ. हा. तू बस, मी चहा आणते. काय नितीश, आज ऑफिसचा पहिला दिवस. हो, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच बाबा. नितेश, नितेश कुठे गेला? गेला वाटतं. हो, असं काय? नितेश, चहा घेऊन जा बाळा. तुम्ही नाही का थांबवायचं त्याला? असं काय करताय? अगं मी पेपर वाचत होतो, कळलंच नाही केव्हा गेला. ठीक आहे, तुम्ही आता फोन करा त्याला, बोलवून घ्या. असं काय करतो हा मुलगा? चहा नाही, नाश्ता नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. आरती, जाऊ दे, तू लक्ष देऊ नकोस. उशीर झाला असेल त्याला. अहो, पण ही काय पद्धत आहे का? प्लीज तू पॅनिक होऊ नकोस. त्याला शांत होऊ दे आणि तूही शांत राहा. मी कशी काय शांत बसू, मला सांगा. एकतर एवढ्याशा कारणावरून मनू चिडून बसली आहे. बर, ती चिडली तर चिडली, वर हा सुद्धा काहीच समजून घेत नाहीये. आरती, आपण जर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो ना तर ते आणखीन कॉम्प्लिकेटेड होतील, गैरसमज वाढतील. जाऊ दे थोडा वेळ, सगळे प्रॉब्लेम्स व्यवस्थित सॉल्व्ह होतील. तरी सुद्धा मला एक गोष्ट कळत नाहीये. कितीही राग आला तरी सुद्धा मी या घरात पाऊल ठेवणार नाही, असं कसं बोलू शकते आपली मनू? काहीच वाटलं नसेल तिला हे बोलताना. तू शांत हो आधी, प्लीज शांत हो. हे रडणं थांबव. अगं या सगळ्याचा तिला वाईट वाटलं असणार आणि रागाच्या भरात ती हे सगळं बोलली आहे. कितीही राग आला तरी एवढं टोकाचं पाऊल का उचलावं तिने? आरती, मान्य आहे तिने टोकाचं पाऊल उचललं, पण तिला वाईट वाटलं म्हणून ती इथे आली ना. आणि आपण आपल्याच माणसावर रागवतो, होतं असं कधी कधी, म्हणून काही सगळं संपत नाही ना. पण असं जर का होत राहिलं ना तर एक दिवस काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल, सगळं नीट होईल. विश्वास ठेव माझ्यावर. तुला मनुष्य बोलायचं आहे ना, जा बोल तिच्याशी. बोलते. बोला दवे. हो, पण अग्रीमेंट झालं ना आपलं, मग काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही मेल चेक करा आणि मला कळवा. कॉफी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली झोप? नाही झाली ना? माहितीये मला. हा, म्हणजे सुरुवातीला लागत नव्हती, पण नंतर लागली. मग लवकर का उठलात म्हणून? थोडं उशिरा उठायचं ना. जाग आली. आई बाबांशी बोलणं झालं काही? काही फोन वगैरे आला होता त्यांचा? नाही. मग तुम्ही केला होता? अहो, असं काय करता मनवा? नाही, तुम्ही कुठे जाता, काय करता मला कळवत नाही, मला काळजीत पडतात तिथपर्यंत ठीक होता. पण आई बाबांबरोबर पण असंच करताय तुम्ही. ठीक आहे, मला मान्य आहे त्यांचा कॉल नसेल आला, पण तुम्ही करायचं ना. काळजी करत असतील ते. मी ब्रेकफास्ट आणते. मनवा,
विषय टाळून काही होणार नाही. मी विषय नाही टाळत आहे. नाही, तुम्ही काय करताय ते कळतंय मला. राजवीर, प्लीज जाऊ दे ना. अहो, असं कसं जाऊ दे बनवा. नाही, मला कळतंय तुम्हाला राग आलाय, आय अंडरस्टँड. पण एवढा राग चांगला नाही मनवा. आई बाबा आहेत ते तुमचे, तुमची काळजी करत असतील तिकडे. काय बोलतोय कळतंय का? राग सोडा आणि कॉल करा त्यांना. ठीक आहे, मी बघते नंतर. ओके. ब्रेकफास्ट आणते तुमच्यासाठी. नाही, आता नका आणू. मी जरा 1-2 कॉल्स करून आलो. ओके.